धाराशिवमध्ये एक निंबाळकर ठाकरेंकडून शिंदेंकडे गेल्यानंतर ठाकरेंच्या सेनेमध्ये आता दुसऱ्या निंबाळकरांची एंट्री झाली आहे। चर्चेनुसार 2029 साठी ठाकरे गटानं आतापासूनच तयारी सुरू केली आहे। पाहूयात एक रिपोर्ट। धाराशिव जिल्ह्यातील खासदार फुटल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं संजय निंबाळकरांना पक्षात प्रवेश दिलाय। या पक्षप्रवेशानं 2029च्या लोकसभेसाठी ठाकरे गटानं तयारी सुरू केल्याचं बोललं जातंय। संजय निंबाळकर याआधी राष्ट्रवादीत होते। धाराशिव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती। 2019 धाराशिव विधानसभाही ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले। मात्र नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आता त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय। निंबाळकरांसह भाजपचे रामेश्वर शेटे आणि इतर पदाधिकाऱ्यांनीही ठाकरे गटात प्रवेश केला। धाराशिवमधील संजय निंबाळकर असतील, रामेश्वर शेटे साहेब असतील, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा काही मंडळी राष्ट्रवादीतनं, काही मंडळी भारतीय जनता पार्टीतनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश करत आहेत। आणि निश्चितच धाराशिव जिल्हा हा पहिल्यापासून शिवसेनेचा म्हणजेच ठाकरेंचा बालेकिल्ला राहिलेला आहे। आता आपण बघतोय की ओढा जास्त हा पहिला पक्षप्रवेश आहे। इथून पुढच्या काळात अनेक पक्षप्रवेश होतील आणि धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, कालही होता, आजही आणि उद्याही राहील। दरम्यान मागच्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात होलसेलमध्ये पक्षांतर सुरू आहेत। सत्तेत गेल्यावरच विकास होतो असं म्हणत ठाकरेंच्या मशाल चिन्हावरून निवडून आलेले खासदार ओमराजे निंबाळकर फुटले। ज्यांच्या विरोधात त्यांनी प्रचारात गंभीर आरोप केले, शपथा घेतल्या, त्याच शिंदेंच्या शिवसेनेत ओमराजे दाखल झालेत। त्यानंतर आता राष्ट्रवादीचा राजीनामा दिलेले संजय निंबाळकर ठाकरेंच्या शिवसेनेत आले। रामेश्वर शेटे यांनीही भाजपचा राजीनामा देत ठाकरे गटात प्रवेश केला आणि दुसरीकडे कळंब नगर परिषदेतील ठाकरे गटाचे 9 आणि काँग्रेसचा 1 नगरसेवक लवकरच भाजपात दाखल होणार आहे। ही पक्षांतराची सारी धडपड धाराशिवच्या विकासासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी सुरू आहे हे ऐकून धाराशिवकरांनाही गहिवरून आलंय। एक राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांचे खंदे समर्थक असणारे, जिल्हा प्रमुख असणारे जर व्यक्तिमत्व जर उभाटा गटात येत असेल तर निश्चितपणाने कुठं ना कुठं याचे मोजमाप पहिलं तर वजनदार कोण आहे हे आपल्या लक्षात येणार आहे। दुसरी गोष्ट की आता उभाटा गटासाठी एक तर आहेत की आपले कैलास पाटील आहेत आणि दुसरे आहेत स्वामी आहेत उमरग्याचे आमदार। या दोघांच्या व्यतिरिक्त या जिल्ह्यामध्ये असं कोणी प्रबळ व्यक्तिमत्व नाही। परंतु भविष्यात जर ऑपरेशन टायगर 2, 3 काय जे होणार आहे याच्यामध्ये जर कोणी गेलं तर मला वाटतं निश्चितपणाने हे आत्ता जी प्रवेश करणारे संजय निंबाळकर हे प्रबळ दावेदार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी राहतील असं एक मला पत्रकार या नात्याने कळत आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।